विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच पेपर फर्स्टमधील इलेक्ट्रॉनिक्स टायमरच्या 5व्या भागामध्ये प्रथमतः मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागील भागामध्ये आपण IC 555च्या ॲप्लिकेशन्सला सुरुवात केली होती। मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर यांचा अभ्यास केला होता। या भागामध्ये आपण बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर यूजिंग IC 555 चा अभ्यास करणार आहोत। आपल्याला आता बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा अभ्यास करायचा आहे। IC 555 वापरून बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कसं बनवलं जातं हे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल। बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये 7 नंबर पिन ICची 7 नंबर पिन ही ओपन ठेवली जाते, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं कनेक्शन केलं जात नाही। याचं कारण असं आहे की अस्टेबल आणि मोनोस्टेबलचं वर्किंग पाहताना आपल्या लक्षात आलं असेल, आउटपुट हाय असेल तर ते डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या माध्यमातून 0 होऊ शकतं, किंवा 0 असेल तर ते देखील डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या मार्फत हाय होऊ शकतं। म्हणजेच 1चं 0 आणि 0चं 1 करण्याची क्षमता या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरची असते। या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरला जोडलेल्या कॅपॅसिटर आणि रेजिस्टरच्या नेटवर्कमध्ये असते। बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये ज्या 2 स्टेट आहेत त्या स्टेबल आहेत, म्हणजेच एकदा आउटपुट हाय झालं की जोपर्यंत आपण ट्रिगर पल्स देत नाही तोपर्यंत ते हाय राहतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही। आणि जर लो असेल तर ते लोच राहतं। म्हणजेच जोपर्यंत आपण एक्सटर्नल पल्स देत नाही तोपर्यंत आउटपुट बदलत नाही। म्हणजेच दोन्ही स्टेट 1 आणि 0 ह्या दोन्ही स्टेट ह्या स्टेबल स्टेट आहे, म्हणून याला बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात। बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरलाच फ्लिप-फ्लॉप असं देखील म्हणतात। याचं कारण असं आहे की बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये आउटपुट 1 असेल तर हे 1 स्टोअर करून ठेवलं जातं। म्हणजेच एक सिंगल बीट जो आहे हा सिंगल बीट इथे स्टोअर केला जातो, आणि सिंगल बीट स्टोअर करणाऱ्या सर्किटला फ्लिप-फ्लॉप असं म्हणतात। म्हणून बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे फ्लिप-फ्लॉपच आहे। आता बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची रचना अगोदर आपण पाहू। बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये कशा पद्धतीने सर्किट अरेंज केलेलं असतं ते पाहू। अस्टेबल आणि मोनोस्टेबल प्रमाणेच या सर्किटमध्ये 4 नंबर आणि 8 नंबर पिन ही एकत्र करून प्लस VCCला दिलेली असते। 8 नंबर हे VCCच आहे, तर 4 नंबर टर्मिनल हे रिसेट आहे। जेव्हा आउटपुट आपल्याला एक्सटर्नली रिसेट करायचं असतं तेव्हाच हे टर्मिनल वापरलं जातं, अन्यथा रिसेट टर्मिनल हे प्लस VCCला जोडलं जातं। मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल तिन्ही सर्किटमध्ये आपण पाहिलं असेल 4 नंबर टर्मिनल आणि 8 नंबर टर्मिनल एकत्र करून प्लस VCCला दिलेला आहे। आता या ठिकाणी आउटपुट आपल्याला Q दाखवलेला आहे। हे आउटपुट 3 नंबरपासून घेतलेलं आहे, जे IC 555चं आउटपुट आहे। 1 नंबर टर्मिनल हे ग्राउंडला दिलेलं आहे। 5 नंबर टर्मिनल हे मोनोस्टेबल आणि अस्टेबल सारखंच 0.01 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर जोडून ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे। म्हणजे 5 नंबर टर्मिनलला C1 कॅपॅसिटर लावलेला आहे, हा टायमिंग कॅपॅसिटर नाही। आता प्लस VCC ते ट्रिगर टर्मिनल यामध्ये 10 किलो ओहमचा रेजिस्टर R1 जोडलेला आहे। सिमिलरली ग्राउंड ते थ्रेशोल्ड टर्मिनल इथे देखील 10 किलो ओहमचा रेजिस्टर जोडलेला आहे, ज्याला नंबर आहे R2। इंट्रोडक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे डिस्चार्ज टर्मिनल जे आहे 7 नंबर टर्मिनल हे NC आहे, म्हणजेच याला नो कनेक्शन आहे, काहीही कनेक्ट केलेलं नाही। आता जे एक्सटर्नल पल्सेस द्यायचे आहेत ते एकतर ट्रिगर टर्मिनलला द्यायचे किंवा थ्रेशोल्डला द्यायचे आहे। ट्रिगर टर्मिनल हे इन्व्हर्टिंग इनपुट असल्यामुळं, ट्रिगर कंपॅरेटरचं हे इनपुट असल्यामुळं याला देणारा पल्स हा निगेटिव्ह गोईंग असणार आहे।
याला सेट पल्स असं म्हटलेलं आहे, कारण हा निगेटिव्ह गोईंग पल्स जेव्हा ट्रिगर टर्मिनलला दिला जातो तेव्हा IC 555चं आउटपुट जे आहे ते हाय होतं, सेट होतं. म्हणून फ्लिपफ्लॉपचं जर फ्लिपफ्लॉप आहे असं जर आपण हे गृहीत धरलं तर फ्लिपफ्लॉप सेट होईल, म्हणून हा सेट पल्स आहे किंवा याला आपण निगेटिव्ह गोईंग पल्स असं म्हणतो, जे ट्रिगरला द्यायचं आहे. दुसरा पल्स आहे की जे आउटपुट 0 करू शकतो, त्याला रिसेट पल्स असं म्हणतात. हा जो रिसेट पल्स आहे हा आपल्याला थ्रेशोल्ड टर्मिनलला द्यायचा आहे, म्हणून हा पॉझिटिव्ह गोईंग पल्स आहे. आणि हा पॉझिटिव्ह गोईंग पल्स कुठे दिलेला आहे तर थ्रेशोल्ड टर्मिनलला दिलेला आहे. आता आपल्याला या सर्किटचं कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल. आपण आता याच्या वर्किंगकडे वळूयात. हे सगळे मार्किंग्स काढून टाकून आपण आता वर्किंगला सुरुवात करूया. अगोदर आपण ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज हे निगेटिव्ह गोईंग पल्स दिल्यानंतर काय होतं ते फंक्शनल ब्लॉक डायग्रामच्या आधारे पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल आउटपुट काय होतं. When negative going pulse is applied to trigger terminal, that means voltage at trigger terminal VTR is changed. When VTR passes through 1/3 VCC, that means trigger voltage is greater than 1/3 VCC. ही जेव्हा कंडिशन येईल, निगेटिव्ह गोईंग पल्स आहे की जो ट्रिगर पल्सला दिलेला आहे, तेव्हा ट्रिगरचं व्होल्टेज हे निगेटिव्हली वाढत जाईल. वाढता वाढता निगेटिव्हली वाढत असताना 1/3 VCC मधून जेव्हा पास होईल आणि ही कंडिशन येईल VTR is greater than 1/3 VCC, output of trigger comparator, that is S equal to 1. कंपॅरेटर ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट हे हाय होईल. ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट म्हणजेच S आहे, S हा 1 होईल. आणि आपल्याला माहिती आहे की S हा 1 असेल तेव्हा फ्लिपफ्लॉपचं जे काही Q आउटपुट आहे ते सुद्धा काय होईल, हाय होईल. RS फ्लिपफ्लॉपमध्ये जेव्हा S 1 असतो तेव्हा RS फ्लिपफ्लॉपचं Q आउटपुट हे हाय होतं, Q इज इक्वल टू 1. आणि Q1 आहे म्हणून दुसरं जे फ्लिपफ्लॉपचं आउटपुट आहे दॅट इज Q बार हा काय होईल, 0 आहे. हा 0 आहे. त्यानंतर इन्व्हर्टर म्हणजेच नॉट गेटला हे दिलेलं असतं आणि सर्किटचं आउटपुट नॉट गेट नंतर Q बार 0 आहे म्हणून आउटपुट हे 1 होईल. आता ही कंडिशन्स पहा काय झालं तर ट्रिगर पल्स दिला आणि ट्रिगर पल्स दिला असताना जेव्हा त्याचं व्होल्टेज ट्रिगर व्होल्टेज हे 1/3 VCC पेक्षा निगेटिव्हली जास्त झालं, ही कंडिशन जेव्हा आली तेव्हा आउटपुट काय झालं, या ठिकाणी 1 झालं. म्हणून या ठिकाणी Q हे IC 555चं आउटपुट या ठिकाणी काय झालं तर 1 झालं. हे आपल्या लक्षात येईल. म्हणून ह्या टर्मिनलच्या पल्सला आपण सेट पल्स म्हटलं होतो की जेणेकरून हा ट्रिगर पल्स दिला असता या फ्लिपफ्लॉपचं म्हणजेच बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं आउटपुट 1 झालं. इट इज कॉल्ड सेट. आता हा फ्लिपफ्लॉप काय झाला, सेट झाला. ओके, ही कंडिशन आपल्या लक्षात आली असेल. आता आपण थ्रेशोल्डच्या कंडिशनकडे वळूया. थ्रेशोल्ड टर्मिनलच्या व्होल्टेजला आपण अगोदर म्हणूया, नाव देऊया VTH. आता थ्रेशोल्ड टर्मिनल कुठे जोडलेलं असतं तर फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये पाहिले आपल्या लक्षात येईल की थ्रेशोल्ड टर्मिनल हे थ्रेशोल्ड कंपॅरेटरला जोडलेलं असतं. या कंपॅरेटरला रेफरन्स व्होल्टेज हे 2/3 VCC इतकं असतं. आणि जेव्हा हा ट्रिगर पल्स थ्रेशोल्ड टर्मिनलला अप्लाय केला जाईल, दिला जाईल, तेव्हा थ्रेशोल्ड टर्मिनलचं व्होल्टेज VTH वाढायला सुरुवात होईल. वाढता वाढता
जेव्हा हे व्होल्टेज 2/3 VCC पेक्षा जास्त होईल तेव्हा कम्पॅरेटर 1 म्हणजेच थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचं आउटपुट चेंज होईल. म्हणजे काय होईल तर थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचं आउटपुट काय आहे R इक्वल टू 1 होईल, R1 असेल. आणि RS फ्लिपफ्लॉपमध्ये जेव्हा R1 असतो तेव्हा RS फ्लिपफ्लॉपचं आउटपुट म्हणजेच Q काय होईल तर 0 होईल, कारण रिसेट हाय झाल्यामुळं आउटपुट हे 0 होईल. आउटपुट Q 0 झालं म्हणून Q बार काय झालं, Q बार इक्वल टू हाय म्हणजेच 1 होईल. आणि Q बार कशाला जोडलेला आहे तर नॉट गेटला जोडलेला आहे. म्हणून सर्किटचं जे आउटपुट आहे म्हणजेच IC 555चं जे आउटपुट आहे हे आउटपुट काय होईल, इट इज इक्वल टू 0. आता इथे पहा, जेव्हा आपण रिसेट पल्स दिलेला नव्हता तेव्हा आउटपुट आपलं काय होतं 1 होतं. रिसेट पल्स दिला, पॉझिटिव्ह गोईंग पल्स थ्रेशोल्डला दिला तर आउटपुट काय झालं या ठिकाणी 0 झालं. ह्या दोन कंडिशन्सचा विचार करा की या दोन्ही कंडिशन्स ह्या स्थिर आहेत, कारण जेव्हा ट्रिगरला पल्स दिला जातो तेव्हा आउटपुट हाय होतं आणि जेव्हा थ्रेशोल्डला पल्स दिला जातो तेव्हा आउटपुट 0 होतं. हे तोपर्यंत 0 राहील जोपर्यंत ट्रिगर पल्सला पल्स दिला जात नाही तोपर्यंत. तसंच आउटपुट 1 तोपर्यंत राहील जोपर्यंत रिसेट पल्स हा थ्रेशोल्डला दिला जाणार नाही. याचाच अर्थ एक्सटर्नल पल्स देईपर्यंत आउटपुट हे स्थिर असतं, स्टेबल असतं. दोन्ही कंडिशन जे आहेत म्हणजे अगोदर हा सेट झाला, नंतर आउटपुट 0 झालं, याला आपण काय म्हणूया रिसेट झाला फ्लिपफ्लॉप. तर ह्या दोन्ही कंडिशन ज्या होत्या या दोन्ही कंडिशन्स ह्या कशा आहेत तर स्टेबल आहेत. कशा कंडिशन्स आहेत, स्टेबल कंडिशन्स आहेत, म्हणजे स्थायी या कंडिशन्स आहेत. म्हणून या मल्टीव्हायब्रेटरला बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात. इथे आपल्या आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा आपण हा फ्लिपफ्लॉप सेट करतो तेव्हा फ्लिपफ्लॉपला हा 1 इथे काय झालेला आहे स्टोअर झालेला आहे. जेव्हा थ्रेशोल्डला आपण पॉझिटिव्ह गोईंग पल्स देतो आणि रिसेट करतो तेव्हा 0 काय झाला स्टोअर झाला आहे. म्हणजेच हे सर्किट 1 किंवा 0 हे सिंगल बीट स्टोअर करू शकतो. म्हणून या सर्किटला काय म्हणतात, इट इज ए फ्लिपफ्लॉप. फ्लिपफ्लॉप कॅन स्टोअर 1 बीट. म्हणून डिजिटल सर्किटमध्ये जेव्हा आपल्याला फ्लिपफ्लॉपची गरज असते तेव्हा आपण बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे सर्किट वापरू शकतो की जे 1 आणि 0 बीट 1 किंवा 0 बीट हे एक बीट स्टोअर करू शकतो. जर आपल्याला 8 बीट स्टोअर करायचे असतील तर आपल्याला 8 बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर घ्यावं लागतील आणि अशा 8 बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची एकत्र जोडणीला रजिस्टर असं म्हणतात. रजिस्टर इज नथिंग बट ए सेट ऑफ फ्लिपफ्लॉप. जे आपल्याला पेपर 3मध्ये आपण रजिस्टरचा उपयोग मायक्रोप्रोसेसरमध्ये पाहिलेला आहे. तेव्हा रजिस्टर कसं बनलं जातं तर रजिस्टर हे फ्लिपफ्लॉपच्या सहाय्याने बनलं जातं आणि फ्लिपफ्लॉप म्हणजे काय नथिंग बट ए बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. अशा पद्धतीने बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे अत्यंत उपयोगी असं मल्टीव्हायब्रेटर सर्किट आहे. याचं वर्किंग आपल्या लक्षात आलं असेल. आता आपण FSK सर्किट पाहणार आहोत. IC 555 वापरून FSK सर्किट कसं तयार करतात हे आपल्याला बोर्डवर दिसत असेल. अगोदर आपण FSK म्हणजे काय ते पाहू. FSK म्हणजे फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग होय. यामध्ये आउटपुटची फ्रिक्वेन्सी ही इनपुटच्या डिजिटल सिग्नलनुसार चेंज होते. अशा पद्धतीचं सर्किट हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि म्हणून हे सर्किट बनवण्यासाठी IC 555चा वापर कसा केलेला आहे हे आता आपण सविस्तर पाहू. अगोदर आपण सर्किटची रचना पाहूया. यामध्ये आपल्याला दिसेल की हा जो भाग आहे त्यामध्ये IC 555 हा अस्टेबल स्वरूपामध्ये जोडलेला आहे.
इथे आपल्याला दिसेल 8 नंबर टर्मिनल म्हणजे प्लस VCC, त्याचबरोबर रिसेट हे दोन्ही टर्मिनल एकत्र करून प्लस VCC 5 व्होल्टला दिलेले आहेत. FSKचं जे आउटपुट आहे हे 3 नंबर टर्मिनलपासून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 नंबर टर्मिनल हे ग्राउंड आहे. त्याचबरोबर कंट्रोल व्होल्टेज हे जे टर्मिनल आहे हे इथे 10 नॅनो फॅरेड या कॅपॅसिटरला जोडलेलं आहे, त्याला C1 असं नाव आहे. आणि ट्रिगर टर्मिनल आणि थ्रेशोल्ड टर्मिनल एकत्र केलेले आहेत आणि त्याला अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर होण्यासाठी रेजिस्टर RA, RB आणि कॅपॅसिटर C जोडलेला आहे. RA हा 50 किलो ओमचा आहे, RB हा 47 किलो ओमचा आहे आणि कॅपॅसिटर C 10 नॅनो फॅरेडचा आहे. अशा पद्धतीने R1, R2 आणि कॅपॅसिटर C हे नेटवर्क या ठिकाणी अस्टेबलचं तयार झालेलं आहे. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं जे इनपुट आहे त्याला म्हणजेच RA आणि RBच्या ज्या जॉईंटला आहे डिस्चार्ज टर्मिनल जोडलेलं आहे, जे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. हेच टर्मिनल एका रेजिस्टर थ्रू 50 किलो ओमच्या RC रेजिस्टर थ्रू ट्रान्झिस्टरला जोडलेला आहे. आता हा जो ट्रान्झिस्टर आहे हा कुठल्या प्रकारचा आहे तर डायग्राममध्ये आपल्याला दिसेल हा PNP प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. PNP ट्रान्झिस्टर. हा PNP ट्रान्झिस्टरच्या बेसला इनपुट डिजिटल डेटा सिग्नल दिलेला आहे की जो 150 हर्ट्झचा आहे. हा डिजिटल सिग्नल ट्रान्झिस्टरच्या बेसला 10 किलो ओहम रेजिस्टर थ्रू दिलेला आहे. ह्या PNP ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल हे प्लस VCCला जोडलेलं आहे, तर कलेक्टर टर्मिनल हे 50 किलो ओहम रेजिस्टर थ्रू या डिस्चार्ज टर्मिनलला जोडलेला आहे. म्हणजेच कॅपॅसिटरचा जो डिस्चार्जिंग पाथ आहे ह्या डिस्चार्जिंग पाथलाच हा एक्सटर्नली ट्रान्झिस्टर जोडलेला आहे आणि त्याच्या इनपुटला डिजिटल सिग्नल आपल्याला द्यायचा आहे. आता FSK आउटपुट आपल्याला मिळण्यासाठी इनपुट जे दिलेलं आहे ते 1-0 स्वरूपामध्ये आहे, स्क्वेअर वेव्हच्या स्वरूपात आहे आणि त्यानुसार आउटपुटची फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते ते आपण आता वर्किंगमध्ये पाहणार आहोत. हे जे आपण पाहिलं आता हे सर्किटचं कन्स्ट्रक्शन म्हणजेच रचना होती. आता आपण पाहूया की सुरुवातीला वर्किंगचे 2 भाग आपण करूयात. जेव्हा ह्या डिजिटल इनपुटला 1 असेल तेव्हा काय होईल आणि 0 असताना काय होईल. आता जेव्हा इथे स्क्वेअर पल्स मी दाखवतो अशा पद्धतीने ही स्क्वेअर पल्स इथे दिलेली आहे इनपुटला. अगोदर हाय लेवल आहे, नंतर लो लेवल आहे आणि पुन्हा काय होतं आहे हाय लेवल त्या ठिकाणी येते. याला आपण 1 म्हणूया. हे झालं 0 आणि ही पुन्हा 1. मग सुरुवातीला आपण गृहीत धरूया की हा जो इनपुट सिग्नल आहे डिजिटली हा इथे इनपुटला हाय आहे, म्हणजेच काय आहे 1 आहे. इनपुट हे हाय आहे असं गृहीत धरूया, म्हणजेच 1 आहे. आता जेव्हा इनपुट 1 असेल तेव्हा या PNP ट्रान्झिस्टरची कंडिशन्स पाहू आपण. हा आहे PNP ट्रान्झिस्टर ज्याचं हे इमिटर टर्मिनल आहे, हे आहे बेस टर्मिनल आणि हे आहे कलेक्टर टर्मिनल. ओके. आता ह्या PNP ट्रान्झिस्टरच्या बेसला हाय व्होल्टेज आलं, 1 व्होल्टेज आलं आणि ट्रान्झिस्टर कसा आहे PNP आणि म्हणून हा ट्रान्झिस्टर ऑफ राहील. म्हणजेच जेव्हा PNP ट्रान्झिस्टरच्या बेसला हाय व्होल्टेज येईल, हाय पॉझिटिव्ह व्होल्टेज असेल तेव्हा तो ट्रान्झिस्टर ऑफ कंडिशनमध्ये राहील. म्हणजे हा ट्रान्झिस्टर काय झाला ऑफ झालेला आहे. आणि ट्रान्झिस्टर ऑफ असल्यामुळे हा जो काही इथलं जे काही मार्ग आहे तो बंद राहणार आहे आणि म्हणूनच ह्या सर्किटचा काहीही परिणाम ह्या अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर होणार नाही आणि अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर
ज्या पद्धतीने काम करत होतं त्याच पद्धतीने काम करत राहील. इथे आउटपुटला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जी स्क्वेअर वेव्ह आहे अस्टेबलची ती या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या स्क्वेअर वेव्हच्या आउटपुटच्या स्क्वेअर वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमध्ये कुठलाही बदल होणार नाही इनपुटमुळे, कारण ट्रान्झिस्टर ऑफ आहे. ट्रान्झिस्टर ऑफ आहे म्हणजे हे सर्किट कुठल्याही प्रकारचा परिणाम अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरवर घडून आणणार नाही. आणि अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे नॉर्मल कंडिशनला वर्क होईल. स्क्वेअर वेव्ह त्या ठिकाणी आउटपुटला आपल्याला मिळेल. वर्किंगचा हा अर्धा भाग झाला जेव्हा इनपुट हे काय होतं, हाय होतं तेव्हा. आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहू जेव्हा इनपुट लो असताना काय होईल. मी वेगळ्या कलरमध्ये घेतो म्हणजे आपल्याला फरक लक्षात येईल. आता ह्या कंडिशनचा विचार करूया आपण. जेव्हा इनपुट काय झालं, हायकडून काय झालं, लोकडे झालेलं आहे. ह्या कंडिशनला काय म्हणूया, इथं आपण 0 म्हणूया. ओके. आता हा ट्रान्झिस्टर कोणता आहे, PNP ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टरच्या बेस टर्मिनलला डिजिटल जे इनपुट आलेलं आहे ते लो आलेलं आहे, 0 आलेला आहे. आता हा जो ट्रान्झिस्टर ऑफ होता तो काय होईल, आता ऑन होईल. ओके. आणि हा ऑन झाल्यावर या सिग्नलनुसार आउटपुटची फ्रिक्वेन्सी अस्टेबलची फ्रिक्वेन्सी चेंज होईल. असं का होईल, तर हा जो कॅपॅसिटर आहे C हा चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची त्याची जी मर्यादा आहे किंवा त्याचा वेळ आहे हा ह्या ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळं वाढणार आहे. रॅपिडली तो चार्जिंग डिस्चार्जिंग ह्या कंडिशन्स करेल. साहजिकच आउटपुटला येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय होईल, तर चेंज होईल. हे कशामुळे झालं, तर ह्या इनपुटमुळे झालं. म्हणजे जेव्हा अगोदर नॉर्मल फ्रिक्वेन्सी जी होते ती फ्रिक्वेन्सी इथे आपल्याला काय झालेली आहे, इनपुटला लो सिग्नल झाल्याबरोबर आउटपुटची फ्रिक्वेन्सी ही चेंज झालेली आहे. कारण कॅपॅसिटरचं चार्जिंग डिस्चार्जिंग हे ह्या ट्रान्झिस्टरवर अवलंबून आहे. ट्रान्झिस्टर ऑन झाला की हा जो मार्ग आहे थ्रू रेजिस्टर RB आणि ह्या ट्रान्झिस्टर थ्रू हा सुरू होईल आणि त्याचा परिणाम कॅपॅसिटर हा फास्ट चार्जिंग डिस्चार्जिंगवर होईल आणि म्हणून आउटपुटला फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला बदल घडून आलेला दिसेल. म्हणजेच काय झालं, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळाला जेव्हा इनपुटला लो कंडिशन आली होती तेव्हा. अशा पद्धतीने डिजिटल इनपुटच्या दोन्ही कंडिशनचा अभ्यास आपण वर्किंगमध्ये केलेला आहे. पुन्हा जेव्हा हाय कंडिशन येईल, 1 होईल, तेव्हा हा ट्रान्झिस्टर परत ऑफ होईल. परत ऑफ झाला की नॉर्मल आउटपुट जे आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं ते आउटपुटला येईल. पुन्हा जेव्हा आउटपुटमध्ये बदल आपल्याला दिसेल जेव्हा इनपुट हे पुन्हा 0 होईल तेव्हा. म्हणजेच इनपुटमध्ये ज्या कंडिशन्स आहेत डिजिटल इनपुटच्या 1 आणि 0 यामध्ये जसा बदल होईल तशा पद्धतीने आउटपुटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती चेंज झालेली आपल्याला आढळून येईल. अशा पद्धतीचं IC 555 वापरून FSK सर्किट तयार झालेलं आहे आणि त्याचं वर्किंग आपण पाहिलेलं आहे.